नमस्कार मैत्रिणींनो. तर मग चला बघा, आता मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे, सिंगल आहे. तर आपण सगळ्यात पहिलं बॅक पार्ट काढून घेऊ, त्याच्यानंतर फ्रंट पार्ट काढून घेऊ, बरोबर. तर मग चला, सगळ्यात पहिलं आपण बॅक काढण्यासाठी उंची टाकून घेऊ. 34 साईजचं कटिंग आहे आपलं. जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसेल, बाकीचे पण कटिंग आपण दाखवलेले आहे, तर मग नसेल बघितलं तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. 13.5 उंची आहे, मी 14.5 इंचावर मार्क केलं. उंचीमध्ये 1 इंच मिळवून घेतलं. लाईन आखते आता. अशा पद्धतीने एक लाईन आखून घेतली आपण. आता इथं लाईन आखून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं घ्यायचं आहे शोल्डर. शोल्डर घेणारे 5.25 इंच. 34 साईज आहे तर 5.25 इंच. आणि मुंढा उंची सुद्धा 5.25 इंच. पुन्हा एकदा 5.25 इंच इथं मोजून घेते आणि या पद्धतीने लाईन आखून घेते. तर आपण संपूर्ण शोल्डर 5.25 इंच घेतलं. मुंढा उंची सुद्धा 5.25 इंच घेतली. आता आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग. तर 34 छाती आहे, 34 छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. आता आपल्याला इथं लाईन ओढून घेऊ आपण इथं अशा पद्धतीने. आता खाली कमरेचा चौथा भाग टाकायचा, त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि पुन्हा 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि सरळ लाईन या पद्धतीने ओढून द्यायची. तर मी इथं कमरेचा भाग वगैरे टाकून आपण इथं सरळ लाईन या पद्धतीने ओढून घेतली. हे बघा, जसं की आता 30 साईजचं कमर आहे, बरोबर. 34 साईजला 30चं कमर आहे, तर 30चा चौथा भाग किती येतो? 7.5 इंच. बघा, 7.5 इंच. पुन्हा 1 इंच हे आपलं टक्स मार्जिन जे आपण बॅकला मारतो आणि त्याच्या पुढे 2 इंच जे आहे शिलाई मार्जिन. हे बघा, इथे 7.5 इंच, त्याच्या पुढे 1 इंच आपलं हे टक्स मार्जिन आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने ही लाईन इथे आपल्याला सरळ ओढून घ्यायची. हे बघा, तर अशा पद्धतीने थोडंफार इकडे तिकडे पॉईंट हा होऊन जातो. तर सरळ लाईन ओढून घेतली की बरोबर बसतं. आता इथे बघा, आपलं हे अशा पद्धतीने पॉईंट निघले बॅक पार्टचे. आता आपल्याला घ्यायचा मोंढ्याचा आकार. तर मी इथून 1.25 इंचावरती एक पॉईंट घेते. हे बघा, आता हा पॉईंट आपल्याला वर शोल्डरला जोडायचा आहे. शोल्डरला जोडून दिल्यानंतर आता इथून द्यायचा शेप आपल्याला मोंढ्याचा. तर नॉर्मल हात आपल्याला खाली न्यायचा आहे असा. बघा, या पद्धतीने इथं आपला बॅक पार्टचा मोंढ्याचा आकार तयार झाला. तर तुम्ही थोडासा असा पण घेऊ शकता, अशा पद्धतीने ह्याला आकार देऊन घेऊ शकता. तर आपला बॅक पार्ट मोंढ्याचा आकार झाला. आता इथून तुमची जी गळारुंदी आहे ती टाकून घ्या. जशी जे काही शोल्डर पट्टी आहे ती टाकून घ्या. 2.5 इंच घ्यायची आहे, तर 3 इंचावर मार्क करायचं. जेवढी पण तुम्हाला शोल्डर पट्टी ठेवायची त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. आता इथे या पद्धतीने घेतल्यानंतर इथलं आपली जी काही गळारुंदी आहे ती 2.25 इंचाची इथे शिल्लक आहे. तर इथून आपण मागचा गळा किती आहे तो चेक करायचा. म्हणजे जो काय आपल्याला घ्यायचा आहे आवडीनुसार, 10 इंच, 9 इंच, 11 इंच त्यानुसार टाकायचा. आणि 2.5 इंच आपण इथं गळारुंदी घेतली आणि या पद्धतीने आता बॉक्स काढून घेऊ. बघा, अशा पद्धतीने आपण काय केलं, गोलगळ्याचा शेप देऊन घेतला. तर आपला बॅक पार्ट इथं तयार झाला. आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे आपल्याला. तर आपण सगळ्यात पहिलं बॅक पार्ट काढून घेऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट काय केला, कट करून घेतला. आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी पण आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. तर वरच्या साईडला अशा पद्धतीने मी सरकून ठेवते. हे बघा, आणि सेम टू सेम मार्जिन करून घेते. तर मी हे एकमेकांवर आपण इथं का ठेवलं नाही, तर आपल्याला खालच्या साईडनी पण 1.25 इंच वाढवायचं असतं. त्याच्यामुळं मी इथं बॅक पार्ट हा वेगळाच करून घेतला.
अशा पद्धतीने, आणि जी काही गळा रुंदी आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची. या पद्धतीने टाकून घेतली. आता आपल्याला इथे काय करायचं, खालून पाऊण इंच वाढवून घ्यायचंय. जी आपली योगपट्टीसाठी आपल्याला इथं खालून वाढवून घ्यायचंय पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजे किती, तर 1 इंचाला 2 रेषा कमी. अशा पद्धतीने हे पाऊण इंच वाढवून घेतलं. आता इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. तर बघा, अजून आपल्याला मोंढा घ्यायचा आहे, पुढचा गळा टाकायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिलं योगपट्टीच काढून घेतोय. तरी बघा, योगपट्टीचं मार्क इथं मी करून ठेवतीये 2.5 इंचावरती. इथून सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून पाऊण इंचाने शेप द्यायचा. बघा, अशा पद्धतीने आपण हा शेप दिला. आता आपल्याला जो मोंढा आहे आपला फ्रंटचा, तो आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा. तर आपण किती घेतलं होतं इथून, 5.25 इंच, बरोबर. तर ते इथं मार्क करते. वरतून पण आपण 5.25 इंचच मोजलं, ते पण आपण इथं व्यवस्थित लाईन आता आखून घेऊ. इथं अशा पद्धतीने आखून घेतलं. आता इथं आपल्याला जो आपण बॅकचा घेतला तो आपल्याला इथं घ्यायचा नाही. आता आपल्याला फ्रंटचा घ्यायचा आहे. तर आपण इथून काय करू, जो आपण पाऊण इंच आत घेतलं होतं त्याच पद्धतीने इथे पण अर्धा इंच पॉइंट घ्यायचा आणि तो पण पॉइंट इथं असा जोडायचा. आता हा जोडून घेतल्यानंतर इथून पण आपल्याला काय करायचं आहे, हा फ्रंटचा मोंढ्याचा राऊंड देऊन घ्यायचा, म्हणजे खोल भाग करून घ्यायचा. आणि या पद्धतीने इथे पण ही लाईन अशी, तर हा कॅन्सल करायचा कारण तो बॅकचा होता. आणि याच पद्धतीने ह्या पॉइंटला जोडून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हा फ्रंटचा मोंढ्याचा आकार आपण इथं काढून घेतला. आता घ्यायचा आपल्याला पुढचा गळा. तर मी तो गळा टाकते 6.5 इंचावर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 6 इंच. तर मी इथं बघा 2.5 इंच गळा रुंदी काढून घेतली. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे बॉक्स काढून घेतला. आता कटोरी ब्लाउज आहे तर आपल्याला घ्यायचा गोल गळा. गोल गळ्याचं मार्क करून घेतलं. आता घ्यायची आपल्याला कटोरी. तर पुढचा गळा आपला क्लिअर झाला. बघा, इथं आपल्याला मधला सेंटर घ्यायचा. आपण जे संपूर्ण योगपट्टीवर जेवढं पण माप टाकलेलं आहे त्याचा मधला सेंटर घ्यायचा. कटोरी मोजली तर आपली कटोरी येते 5.25 इंचाची 34 साईजला. आता जो फ्रंटचा मोंढ्याचा राऊंड आहे तिथून तुम्ही 2.5 इंच किंवा 2.25 इंच किंवा 2.25-3 इंच, म्हणजे तुम्ही काय करू शकता, 2 ते 3 याच्यामध्ये कुठेही पॉइंट देऊ शकता. तर आपण 2.5 इंचावरती देऊन घेऊ. त्याच्यानंतर इथून 1 इंच पॉइंट घ्यायचा गळ्यावरती या पद्धतीने. आणि आता हे शेप देऊन घ्यायचा. तर बघितलं, अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण 34 साईजचं कटिंग झालेलं आहे. यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर सगळ्यात पहिलं आपण हे योगपट्टी वेगळी करून घेऊ. इथं तर हे बघा, आपण इथे योगपट्टी ही वेगळी करून घेतली. आता आपण इथं बाकीचे पार्ट पण वेगळे करून घेऊ. तर मोंढ्याचा राऊंड मी इथं कट करून घेते फ्रंटचा. आता जो गळा आहे आपला तो आपल्याला इथं कट करायचा आहे. आता याच्यानंतर कटोरी. आपण सगळे पार्ट जे आहेत ना ते वेगळे करून घेतलेत. हे बघा, क्रॉसपट्टी, योगपट्टी आणि कटोरी. आता यामध्ये काहीच चेंज नाही करायचं, जसं आहे तसंच. आपण योगपट्टी सुद्धा
पेपरवरती अगोदरच वाढवून घेतलेली, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही वाढवण्याचं गरज नाही. आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते पाहू. त्यासाठी आपल्याला इथे एक वेगळा पेपर घ्यायचा आहे कटोरी वाढवायला. कटोरी वाढवण्यासाठी मी इथे एक वेगळा पेपर घेतला. आता आपल्याला हा पेपर जो आहे ना तो ह्या पेपरवरती ना आपली जी कटोरी आहे ना ती सेम टू सेम या पद्धतीने काढून घ्यायची. बघा, सेम टू सेम आपण इथं काढून घेतली. आता ही कटोरी आपल्या काही कामाची नाही, आपण हिला टाकून देऊ. आता आपल्याला काय करायचंय बघा, इथं जो गळा आहे आपला तिथून आपल्याला पाव इंच वाढवायचंय, अगदी पाव इंच. त्याच्यानंतर इथून घ्यायचे आपल्याला 1.5 इंच पॉइंट. बघा, 1.5 इंच पॉइंट घ्यायचा आणि ह्या साईडने 1 इंच पॉइंट घ्यायचा. आणि हा जो वर गोल आकार आहे इथं आपल्याला पाव इंच घ्यायचं. आता हे पॉइंट आपल्याला जोडायचे, तर मी हा गोल राऊंड जोडून घेते. बघा, खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची पण. त्याच्यानंतर आपल्याला इथून ह्या कटोरीचा मधला सेंटर घ्यायचा आहे. जसं 8 इंच आहे तर याचा सेंटर घेऊ आपण. टेप फोल्ड धरायचा आणि बरोबर आपला इथं मधला सेंटर हा निघतो. आणि ह्या मधल्या सेंटर पासून 1.5 इंच पॉइंट घ्यायचा. आता हे पॉइंट आपल्याला इथं जोडायचे. बघा, छान अशी आपली 34 साईजची कटोरी इथं तयार झाली. आता आपण हिला कट करून घेऊ. बघा, तर आपली छान अशी 34 साईजची कटोरी तयार आहे. ही आपली क्रॉस पट्टी, त्याच्यानंतर ही आपली योक पट्टी. संपूर्ण ब्लाऊज आपण इथं कट केलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा बॅक पार्ट आहे. तुम्ही डायरेक्ट हे कटिंग करून ब्लाऊजवरती ब्लाऊज स्टिच करू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. दिवस 6व्यामध्ये आपण नेक्स्ट भेटू उद्या. तर श्री स्वामी समर्थ.